राष्ट्रीय राजमार्ग पर यात्रियों को होने वाली असुविधा और वाहनों को हुए नुकसान को लेकर अणेवाड़ी टोल बूथ पर कांग्रेस पार्टी की ओर से आंदोलन। कोल्हापुर और पुणे के बीच आपको बता दें, सड़क की खराब स्थिति और नागरिकों, यात्रियों और वाहन चालकों को होने वाली असुविधा के संबंध में इस मार्ग पर वाहन मालिकों से तब तक टोल नहीं लिया जाना चाहिए जब तक कि कोल्हापुर के सभी टोल बूथों पर राजमार्ग का काम पूरा न हो जाए। पुणे क्षेत्र के लिए पुणे बेंगलुरु राष्ट्रीय राजमार्ग पर यात्रियों को हो रही असुविधा और वाहनों को हुए नुकसान को लेकर कांग्रेस पार्टी की ओर से जिले के अनेवाड़ी और तासवाड़े टोल नाकों पर विरोध प्रदर्शन किया गया। इस विरोध प्रदर्शन में शरद पवार की पार्टी राष्ट्रवादी विधान परिषद के विधायक शशिकांत शिंदे अपने कार्यकर्ताओं के साथ शामिल हुए। इस मौके पर उन्होंने सत्तारूढ़ सरकार की निंदा करते हुए कहा कि टोल माफ करने की घोषणा कर सरकार इस मौके पर होने वाले हादसों को नजरअंदाज कर रही है। राष्ट्रीय राजमार्ग पर अधिकारियों से मीडिया ने बातचीत करते हुए कहा, अधिकारी को मीडिया के प्रतिनिधि ने सवाल पूछा तो अधिकारी को क्या जवाब दूं, समझ नहीं आ रहा, अधिकारी अपना पल्ला झाड़ रहे हैं। उस वक्त सतारा पुलिस की ओर से आने वाली टोल नाका इलाके में बड़ी संख्या में पुलिस बल भी तैनात किया गया। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुसावर की रिपोर्ट। आज पुणे बेंगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे। खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे। पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर, या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे, अपघात फार मोठ्या प्रमाणात, निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे। आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला, त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली, त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं। अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही। ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे, त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असं आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते। दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो। राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती, टोल काढले होते। या पुणे बेंगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा? विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 टोल नसावे। आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आनेवाडी आणि आनेवाडी तो खेडशिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर हे टोल नाके निघाले पाहिजे, पहिली मागणी आमची होती ही। आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे। यामध्ये भ्रष्टाचार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लूटमार लोकांची होते। तिसरी महत्त्वाची मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना, पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांनासुद्धा टोलमाफी झाली पाहिजे। हे आंदोलन सर्व लोक करतात, परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे। आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे, आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेलासुद्धा सहभागी करायला लागणार आहे। पुढच्या वेळेला जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली, आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षी आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेलासुद्धा उतरू आणि या असलेल्या लूटमारीला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण साहेब, आघाडीचं सरकार असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, तेव्हा का नाही टोल बंद झाला? नाही, हे तुम्ही एकच सांगतो, हे सेंट्रलमध्ये आहे, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे, तो राज्य सरकारच्या आधिपत्याखाली नाही। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आम्ही ह्या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्ही वारंवार उपस्थित केलं होतं। पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती त्यावेळेलासुद्धा आम्ही हा प्रश्न उभा केला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबासुद्धा उपस्थित होते। आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती। जसा पुणेचा गोवा हायवे जो आहे, पनवेल गोवा, तसा हा पुणे बेंगलोर रोड आहे। यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं, या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळेला नुसतीच सुरुवात होती। आता किती वर्ष झाले या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे आणि ही टोल माफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे
ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रितसर नोटीस देऊन आम्ही हा टोल उखडून टाकू. पुणे कोल्हापूर हायवेवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. लोक वेळ कुठे आलेले आहेत प्रवास करून आणि ह्या हायवेवर रस्ताच नाही आहे, नुसतं खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच काही लोकांना कळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार लोकांकडून अमाप प्रचंड प्रमाणात टोल वसुली करते. कुठल्याही सुविधा न देता या हायवेवर टोल वसुली केली जाते. आम्ही ह्याचा निषेध करतो. म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आणेवाडी टोल नाक्यावर या ठिकाणी आज आंदोलन करताय, नक्की काय मागणी आहेत? त्या संदर्भात आज टोलबंदीचं तुम्ही आज आणेवाडी टोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे. याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत, रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी माननीय पृथ्वीराज चव्हाण असतील, सतीश पाटील असतील, संग्राम थोपटे असतील, विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. आणि जोपर्यंत खड्डे मुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. आणि या ठिकाणी जे आपण पाहतोय की आंदोलन करण्यात आलेलं आहे. एक अधिकारी म्हणून काय सांगाल साहेब? सर, मी निवेदन घेतलेलं आहे आता वरिष्ठांना देतो. आणि 7 महिन्यामध्ये 281 बळी पडलेत या खराब रस्त्यांमुळे. आणि एक अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही घेणार आहे का? सर, आम्ही आपल्याला आता आंदोलन हे निवेदन स्वीकारलेलं आहे, हे मी वरिष्ठांच्याकडे देतो. प्रश्न आहे 281 बळी पडले, त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे त्याचं उत्तर द्या. सर, आता त्याचं काय वरिष्ठांना आम्ही विचारतो आणि त्याप्रमाणे सांगतो. आजपर्यंत वारंवार ही आंदोलनं झालेली आहेत, पण याच्यानं आजपर्यंत कोणती सुधारणा केली या रस्त्यावर? दरवर्षी पावसाळ्यात हेच आंदोलन, हीच लोकांचा जीव जाणं हे कायम सुरू आहे. मग ह्याच्यावर येण्याच्या काय करते एवढे वर्ष झाले? 3-3 फुटाचे खड्डे रोडमध्ये चालू आहे, मेंटेनन्सचं काम चालू आहे. किती दिवस मेंटेनन्सचं काम सुरू राहणार आहे? दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी खड्डे पडत असतात. रोल राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी काँग्रेसनं आंदोलन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेसचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अधिकारी साम्राज्य आहे ते दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे याच कारणावरून आणेवाडी टोल नाके आहे ते काँग्रेस कमिटीनं आणि काँग्रेसनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित झालेले आहेत. यावेळी आणेवाडी टोल नाक्यावर झालेल्या या गर्दीमध्ये आता काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला आहे की आणेवाडी टोल नाका हा बंद करण्यात यावा. राष्ट्रीय महामार्गावर जेवढे टोल नाके आहेत ते टोल नाके सर्वच बंद करावेत अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे. सातारहून जुबेर शेख, सातारा. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।